राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांनी पुन्हा एकदा एक वादग्रस्त विधान केलं। कृषी मंत्र्यांकडून सरकारचाच भिकारी असा उल्लेख करण्यात आला। शासन शेतकऱ्यांकडून 1 रुपया घेतं असं कोकाट यांनी म्हटलं। कृषी मंत्र्यांचं पुन्हा एकदा हे वादग्रस्त विधान आहे आणि चर्चांना देखील उधाण आलेलं आहे। शेतकऱ्यांकडून 1 रुपया शासन घेतं, शेतकऱ्यांना 1 रुपया देत नाही आम्ही। शेतकऱ्यांकडून 1 रुपया शासन म्हणजे भिकारी कोणी शासन आहे, शेतकरी नाही। पण त्याचा नेहमी अर्थ उलटा केलेला आहे। त्यामुळे 1 रुपया ही किंमत फार थोडी आहे आणि 1 रुपयाच्या विम्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये 5-5.5 लाख बोगस अर्ज या ठिकाणी सापडले। राजीनामा देण्यासारखं घडलं काय? राजीनामा देण्यासारखं घडलं काय? मी काय कोणाचा विनयभंग केलेला आहे, मी चोर केलेलं आहे, शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेतलेला आहे, माझी काय पार्श्वभूमी गुन्हेगारीची आहे, काय झालं काय? असं एक फक्त फोटो त्याचा व्हिडिओ त्याचा रेकॉर्ड करायला घेऊ नका। त्यांना तर मी फोटो खेचणार, ज्यावरून दुसऱ्याची लावा दाखल करणार आहे। आणि त्यांनी जी माझी बदनामी केली आहे महाराष्ट्रामध्ये, एक तर मीडियावाल्यांनी काही टाकलं की खाली लगेच प्रतिक्रिया यायला। शेतकरी आमचा अन्नदाता आहे, मायबाप आहे आणि म्हणून बळीराजा हा कायम सुखी, मगाशी मी भाषणात देखील म्हणालो, चांगला पाऊस पडू दे, बळीराजाला सुखी होऊ दे, चांगलं पीक येऊ दे। आणि म्हणून नेहमी आम्ही बळीराजाच्याच साठी परमेश्वराकडे प्रार्थना करत असतो। असं तर मला वाटतं ते मंत्री महोदयांनी बोलू नये, बोलले असतील तर बोलू नये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।